श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजाबद्दल आलेला एक खरा अनुभव. एक सर्वसामान्य कुटुंब असते. त्यांच्याकडे फक्त एक छोटीशी एक झोपडी असती आणि त्या झोपडीत आई, वडील आणि एक मुलगी, त्यांना भाऊ नसतो. कालांतराने काही दिवसानंतर त्या मुलीची आई वारती. वारल्याच्या नंतर त्या मुलीचा सांभाळ तिचे वडील करते. पण तिच्या वडिलाला दारूचं व्यसन असतं. तर तिच्या वडिलाचं त्या मुलीवर जसं पाहिजे तसे ती तिची काळजी घेत नव्हती. मग थोड्या दिवसानंतर ती मुलगी रोज मंजुरीला जात होती. 100-200 रुपये रोजाना काम करत होती. मग काम करत असताना ती वडिलाला थोडी मदत करत होती की शाळा शिकत होती. पण ती तिच्या नशिबाला केव्हाही असं हे म्हणत होती की माझं नशीब चांगलं नाही आहे, आपलं नशीब चांगलं नाही, आपली आई आपल्यामध्ये सोडून गेली, आपण गरीब घरात जन्माला आलो, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष आहे. असं असताना ती मुलगी एका दुसऱ्याच्या गावातल्या एका श्रीमंत माणसाच्या घरी कामाला जाते रोजाना, रोज मंजुरीसाठी. तर तिथे एक माणूस तिला बघतो आणि तो म्हणतो की असं असं स्थळ आहे, श्रीमंत लोक आहे आणि तू दिसायला सुंदर आहे, तर तुझ्या वडिलाची इच्छा असेल तर आपण विचारून बघू आणि तुझं काय म्हणणं आहे सांग. तर ती मुलगी म्हणजे ती गरीब असल्यामुळे तिची इच्छा, तिचे वडील आणि तिला वाटलं जर आपलं चांगलं होत असताना आपल्याला आईनी, वडील तर आपले दारू पिते, तर तिने होकार दिला आणि तिच्या वडिलाला विचारलं त्यांनी घरी येऊन. तर तिच्या वडिलाला वाटलं की जाऊ द्या, आपल्याला पण असं दारूचं व्यसन आहे आणि मुलीचं चांगलं होत असेल तर काही अडचणी. यांचाही समाज वेगळा होता आणि यांची जात वेगळी होती. दोघांची जाती वेगळ्या होत्या. पण कालांतराने असं झालं की तो मुलगाही त्या मुलीला चांगला जीव लावत नव्हता. तर त्या मुलीला असं वाटायला लागलं की आपलं आयुष्य काहीच खरं नाही, आपला पहिलाही वनवास होता, आताही आपल्याला वनवास आहे, आपलं आयुष्य सगळं वनवासासाठी जन्माला आलो आपण, फक्त नशीब आहे आपलं. ती रोज रडत राहायची, जे काम भेटेल ते करायची, कारण तिकडे ती गरीब असल्यामुळे तिला सासू बिलकुल जीव लावत नव्हती. तिचा नवरा चांगला होता पण तिच्या नवऱ्याचं कोणी घरात एवढं ऐकत नव्हते आणि सासू सासरे तिला खूप त्रास देत होती. ती बिचारी एका म्हणजे कोपऱ्यात बसून कधी बाथरूममध्ये जाऊन रडत होती. ती खूप म्हणजे असं कधी पण असं टेन्शनमध्ये तिला असं वाटत होतं की आपण फाशी घेऊन मरून जायला पाहिजे, कारण तिला माहेरच्याकडून कोणाचाच सपोर्ट नव्हता. वडील दारू पिऊन घेत होते आणि आईचा तर मग आई होती, कारण आई वारलेलीच होती ना, आई असते. तर तिला असं वाटलं की आता काय करावं काय नाही, आपल्या आयुष्यात काहीच खरं नाही. मग तिच्या एक दिवस ती काय करते, तिथंच थोडं शेतामध्ये कामाला जाते, स्वतःच्या शेतामध्ये, कारण तिच्या नवऱ्याकडे शेती असते. तर गेल्याच्या नंतर मग तिला सांगते बाबा की तू एक काम कर म्हणे, तुझे सासू सासरे जर तुला जीव लावत नसेल तर तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन तू एखाद्या शहराच्या ठिकाणी जाऊन तू